आघाडी है, शकुंतला हमारी है, शकुंतला सुरू झालीच पाहिजे। क्रांतीदिनी शकुंतला सुरू करू किनवा मरूच्या नारा देत स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान सुरू केले। राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांनी आपली भूमिका शकुंतला रेल्वेवर स्पष्ट करावी। स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही अचलपूरची शकुंतला रेल्वे आजही थांबलेली आहे, विस्मृतीत गेलेली आहे। कधी काढी गरिबांच्या प्रवासाची जीवनवाहिनी असलेली ही ऐतिहासिक रेल्वे गेली 3 वर्षे पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहे। क्रांतीदिनी शकुंतला सुरू करू किंवा मरू असा हृदय पिढवटून टाकणारा नारा देत शकुंतला रेल बचाव सत्याग्रहींनी रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबवले। सकाळी 8 वाजल्यापासून हाती झाडू पंजी विडा घेऊन हे सत्याग्रही श्रमदान करत राहिले। उद्देश एकच, शासनाचे लक्ष वेधणे आणि आपल्या धरोहराला वाचवणे। सत्याग्रहींचा आरोप स्पष्ट आहे, इंग्रजांनी 100 वर्षे शकुंतला चालवली, पण आपले राज्य आणि केंद्र सरकार ती 3 वर्षेही चालवू शकले नाही। गेल्या 7 वर्षांपासून स्वतंत्र दिनी इथे तिरंगा ध्वजारोहणही होत नाही, हे चित्र आणखी वेदनादायक आहे। गेल्या 7 वर्षांपासून स्वतंत्र दिनी इथे तिरंगा ध्वजारोहणही होत नाही, हे चित्र आणखी वेदनादायक आहे। त्यातच एक गंभीर सवाल आज आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। देशात दररोज 1 किलोमीटरचा रेल्वे मार्ग टाकला जातो, पण शकुंतला ओढीत बदल करण्याची अनिच्छा का आहे? आतापर्यंत सरकारचे कारण होते, शकुंतला इंग्रजांची आहे। करार संपला की काहीतरी होईल, पण करार संपल्यानंतरही बदलाचा वेग दिसला नाही। आता तर सरकार भाजपचे, लोकप्रतिनिधी भाजपचे, अचलपूर, दर्यापूर, यवतमाळ सर्व भाजपचेच, तरीही आपल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नाही। मग विकास कसला? असा झडझडीत सवाल आज सर्वत्र चर्चेत आहे। आजच्या या आंदोलनात योगेश खानझोडे, गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, शारदा उईके, संजय डोंगरे, रामदास मसने, दयाराम चंदेल, राजेश पांडे, वसंत दादा धोबे, किरण गवई, शंकर बारखड़े, विजय गोंडचवर, राजकुमार बरडिया, कमल केजरीवाल, संतोष नारेडी, प्यारेलाल प्रजापति, सुरेश प्रजापति आदींचा सहभाग होता। सत्याग्रहींनी संत गाडगे बाबा आणि शहीद हुतात्म्यांची आठवण करत शपथ घेतली, जोपर्यंत शकुंतला सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू, अगदी जीव गेला तरीही मागे हटणार नाही। ही केवळ रेल्वेची लढाई नाही, ही इतिहास, अस्मिता आणि आपल्या शहराच्या अस्तित्वाची लढाई आहे। 9 ऑगस्ट क्रांती दिवस, रक्षाबंधनाचा दिवस, सोबतच बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी, या तिन्ही दिवसाचा संगम साधत व आजच्या दिवशीच महात्मा गांधींनी करो अथवा मरा, अंग्रेज चले जाओचा नारा दिला, म्हणून आज हा क्रांती दिवस। व आजच्या दिवशी अचलपूर रेल्वे स्टेशनवर अचलपूर शकुंतला बचाव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी क्रांती दिवसाच्या औचित्यावर या ठिकाणी साफसफाई अभियान या ठिकाणी आमच्या संपूर्ण समितीने या ठिकाणी राबविलं। व आजच्या या क्रांती दिवसाच्या दिवशी आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो की ज्या पद्धतीने आदरणीय महात्मा गांधींनी नारा दिला होता, करो अथवा मरो, या रेल्वे चालू करण्याकरिता, शकुंतला रेल्वे चालू करण्याकरिता ही जी आमची समिती आहे, ही समिती सुद्धा आता पारंबी तुटो या वाचो, शकुंतला चालू करण्याकरिता आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ, आजचा हा संदेश साफसफाईच्या माध्यमातून आम्ही हा देऊ इच्छितो। धन्यवाद। 9 ऑगस्ट क्रांती दिन, भारत छोडो आंदोलनाची महात्मा गांधीने 1942 साली सुरुवात केली होती। आज संत गाडगे बाबा यांच्या विचाराधीन होऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात आम्ही इथं केलेली आहे आणि पूर्ण परिसर जे काम सेंट्रल मध्य रेल्वेचं आहे ते काम शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती गेल्या 7 वर्षापासून करत आहे आणि ते राबवत आहे। अतोनात आपलं जे कार्य आहे ते करासाठी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा प्रत्येक तो सत्याग्रही, प्रत्येक तो कार्यकर्ता
तन मन धनानं हे शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी समोर आलेला आहे आणि जोपर्यंत शकुंतला रेल्वे सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। शकुंतला रेल्वे सुरू झालीच पाहिजे। गरीबों की लाडी है, शकुंतला हमारी है। शकुंतला रेल्वेसाठी आमचा महत्वपूर्ण निर्णय हा एक मागणी अशी आहे का एक तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी शकुंतला रेल्वेसाठी आपली भूमिका स्पष्ट करावी। कारण एकीकडे तुम्ही वंदे भारत, एकीकडे मेट्रोचे जाळे फैलवत आहे, तर ह्या जो परिसर आहे ग्रामीण परिसर हा का माणसाचा परिसर नाही आहे का, इथं का नागरिक राहत नाही काय? म्हणून ह्यासाठी तुम्ही आजच्या क्रांतीदिनी आझाद देश का गुलामला स्वातंत्र्यातून पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणा ही आमची नम्र विनंती। धन्यवाद। रक्षाबंधनाचा दिवस आहे। रक्षाबंधन म्हणजे आपल्या भावानी बहिणीला संरक्षणाचं दिलेलं वचन आहे। आज इथे शकुंतला आमची बहीण आहे, तिच्या रक्षण करण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी तिला स्वच्छताच्या माध्यमातून राखी बांधायला या ठिकाणी आलो आहोत। रक्षाबंधनाचा आज पवित्र दिवस आहे। आम्ही शकुंतलेला वचन देतो की सगळे भाऊ, सगळे विदर्भातले भाऊ, तू काही करू, तुझं अस्तित्व आम्ही शिल्लक ठेवू, तुला राखी बांधू, तुला सन्मानाने लांब पाठवू। क्या बात है। गरीब